नमस्कार मैत्रिणींनो, शिवण क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी रेणुका पाटील यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आपण आज शिवण क्लास दुसरा आहे आपला। तर सगळ्यांनी हे बघा न्यूजपेपर घेऊन ठेवा। आपण आज पण 4 टक्स ब्लाऊजचीच प्रॅक्टिस करणार आहोत। तुम्हाला कटिंग व्यवस्थित जमली तर शिलाई करायला खूप सोपं आहे आणि कटिंग आपण 10 मिनिटात ब्लाऊज कटिंग करत असतो आणि ते पण खूप सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। हे बघा, जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओ सुरू करू। हे बघा, आजचा आपला 30 साईजचा 4 टक्स ब्लाऊज आहे। कालचा 28 साईजचा होता, त्याची पण सगळ्यांनी प्रॅक्टिस केली असेल असं मला वाटतंय। आणि आज आपण 30 साईजचा आपण 4 टक्स ब्लाऊज शिकवणार आहे। तर हे बघा, मी पूर्ण उंची कालच्यामध्ये तुम्हाला 1.5 इंच सांगितली होती, तर ते अस्तरच्या ब्लाऊज साठी नाही आहे। साधं ब्लाऊज असेल तर 1.5 इंच घ्यायचे आहे आणि अस्तरचं असेल तर आपल्याला 1 इंच घ्यायचं असतं। 1 इंच घेऊन आपल्याबरोबर 14 इंचाचा हा पूर्ण उंची होत असते। त्याच्यानंतर इथे छातीचा चौथा भाग काढायचा असतं असं, आणि त्याच्यानंतर किती येत असतं, 7.5 येत असतं। हे बघा, 7.5 मध्ये आपल्याला प्लस 1.5 इंच मिळवायचं असतं। हे प्रत्येक मेजरमेंटसाठी सारखंच असतं, फक्त इकडचे नंबर बदलत असतात, इकडचं सारखंच असतं। त्याच्यानंतर शोल्डरमध्ये आपण अर्धा इंच मिळवत असतो आणि 5.5 शोल्डर घेणार आहोत। मुंडा उंची 5.5च ठेवणार आहोत। त्याच्यानंतर मागील गळा 9 असणार आहे, पुढील गळा 5, बाही लांबी 3.5, बाही घेर 4.5। तर याच्यामध्ये तुमचं ब्लाऊजचं जसं माप असेल तसं तुम्ही घेऊ शकता। तुमचं ब्लाऊजचं शोल्डर कदाचित 4.5 असेल किंवा 4.25 असेल, 5 असेल, ते घ्यायचं आहे। मुंडा उंचीमध्ये पण बदल होत असतो प्रत्येक ब्लाऊजमध्ये, ते तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे बघा, हे असं पूर्ण करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण 4 टक्स ब्लाऊजची आता कटिंग बघणार आहोत। तुम्ही पण एक पेपर घ्यायचा आहे माझ्याबरोबर, समोर मोबाईल ठेवून तुम्ही पण बघायचं की तुम्हाला पण त्याचप्रमाणे कटिंग जमते का नाही बघा। आणि त्याच्यात जर काही शंका असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईंट होऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय अडचण येते, आपण त्याच्यावर परत व्हिडिओ बनवू। आता आपण इकडे 4 टक्स ब्लाऊजचे आपण हे करणार आहोत, कटिंग करणार आहोत पेपरवर। हे बघा, मी आज व्हाईट पेपर घेतलेला आहे कारण तुम्हाला चांगलं व्यवस्थित समजावं म्हणून। आता आपण पहिले मेजरमेंट टाकायचं असतं, ते पूर्ण उंची टाकायची असते प्रत्येक ब्लाऊजची। हे बघा, खूप सोपं असतं ब्लाऊज कटिंग आणि शिवायला त्याच्यापेक्षाही जास्त सोपं असतं। तुम्ही साईड बिझनेस म्हणून रोजचं एक ब्लाऊज जरी शिवलं तरी तुमचे 300 रुपये सुटत असतात। हे बघा, आता काय करायचं आहे, हे इथं आपण पूर्ण उंची टाकणार आहे। हा टेप असाच ठेवायचा आहे। आपले ब्लाऊजची पूर्ण उंची किती आहे बघून घ्यायची। आपले 13 आहे, त्याच्यात 1 इंच मिळवलं, आपल्याला 14 घ्यायचे आहे। त्याच्यानंतर हा टेप असाच ठेवायचा आहे आणि इथं मुंडा उंची आपले घ्यायची आहे। हे बघा, मुंडा उंची 5.5 आहे, 5.5 आहे। हे बघा, इथे पूर्ण उंची, इथे मुंडा उंची घेतली आहे। त्याच्यानंतर आता हा टेप असा सरळ करायचा। आपलं कटोरी कितीची होती, तर आपले 7.5 म्हणजे 30ची कटोरी आहे। हे बघा, 7.5 वर एक टिक केलेली आहे, त्याच्यात आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि आपण ही पण टिक करून घेतलेली आहे। तशीच आता वरती पण टिक करून घ्यायची आहे। हे बघा, पहिले 7.5 वर करून घ्यायची, त्याच्यानंतर 1.5 वर। हे झाल्यानंतर आपण सरळ लाईन मारून घेणार आहोत। हे बघा, अशी लाईन मारून घ्यायची व्यवस्थित। इथे पण एक लाईन मारून घेणार आहोत आपण। त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात वरती शोल्डर टाकायचं असतं। हे बघा, आपलं 5.5चं शोल्डर आहे, आपण इथे 5.5 वर एक टिक करणार आहोत आणि सरळ लाईन मारून घेणार आहोत। त्याच्यानंतर इथे पण एक लाईन मारून घ्यायची आहे, पूर्ण ब्लॉक्स तयार होतो ह्यो। हे बघा, त्याच्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, हे बघा, इथे आपण आपली टिक केलेली आहे। इकडे गोलाकार द्यायचा असतो, तर तो गोलाकार किती घ्यायचा असतो, 1.25 किंवा आपल्याला 1.5 घ्यायचा असतो, ते बघायचं आपण आपल्याला। हे बघा, इथून असं बरोबर व्यवस्थित जायचं आणि असं गोलाकार इथे बरोबर जॉईन झाला पाहिजे। इथेच जॉईन करायचा आहे, इकडे नाही।
इथे जॉईन केला तर व्यवस्थित येतो. हे बघा, हे बघा. त्याच्यानंतर आपण गळा रुंदी काढणार आहोत इथे. हे बघा, मी 2.25 गळा रुंदी घेतलेली आहे. आणि आपल्याला इथे खाली बघायचं किती आहे आपला गळा, तर 9चा आहे. हे बघा, 9वर इथे एक लाईन मारून घ्यायची आहे आपल्याला. आणि हा पण एक ब्लॉक बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित. इथे तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कोणताही गळा देऊ शकता. त्याच्यानंतर इथे अर्धा इंच आपल्याला तिरकस तिरकस ही लाईन मारायची आहे. शोल्डर उतरत नाही ही लाईन जर मारली तर. हे बघा, हा मागील भाग आपला रेडी झालेला आहे. आता टक्स घेण्यासाठी हे बघा, इकडनं 4 घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वरती पण 4च घ्या. हे बघा, आणि आपण साईडनी अर्धा इंच घेणार आहोत. हे बघा, इकडनं अर्धा घ्यायचा आहे, इथे अर्धा घ्यायचा आहे. एक सरळ लाईन मारून घ्यायची ही. आणि त्याच्यानंतर हे तिरकस लाईन मारायची आहे ह्या 2. हे बघा, आणि आपला हा 4 टक्स ब्लाऊज तयार झालेला आहे. पाठीमागचा भाग इथे अर्धा इंच. हे बघा, अर्धा इंचावर आपल्याला तिरकस लाईन मारून घ्यायची आहे पहिलेच. हा आपला 4 टक्स भागाचा मागील भाग आहे. त्याच्यानंतर ही पूर्ण उंची आहे. पूर्ण उंची हे बघा, तुम्ही पण असं पेपरवर लिहून ठेवा. हा गळा आहे आपला. हा मुंडा उंची आहे. इथून इकडे इथपर्यंत ही मुंडा उंची असते. वरती शोल्डर असतं आपलं हे पूर्ण. हा अर्धा इंच आपल्याला द्यायचा असतो डीप, कारण आपला शोल्डर उतरत नाही. इथे 1 किंवा 1.5 इंचाचा आपल्या 1.25 किंवा 1.5 इंचाचा गोलाकार द्यायचा आहे. आणि हे आपली कटोरीचा 4था भाग आहे, पूर्ण 4था भाग. हे बघा, हे असं लिहून ठेवा व्यवस्थित. हा झाला आपला मागील भाग झालेला आहे. हे बघा, हा मागील भाग आपला पूर्ण रेडी आहे. आता आपण पुढील भाग लगेच समोरच तयार करणार आहोत. हे बघा, 7.5 प्लस 1.5 इंच आपला 9 इथे झालेला आहे. हे बघा, त्याच्यानंतर इथे पण सेम माप घेतलेला आहे. इकडे जेवढं घेतलं तेवढंच इथे आपण एक लाईन मारून घेतलेली आहे. आता इथे शोल्डर टाकायचं आहे. आपलं किती शोल्डर आहे? 5.5. इथे 5.5 वर एक लाईन मारून घेणार आहोत आपण. त्याच्यानंतर इथे आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे. आपण 2.25 मागच्या गळ्यासाठी घेतलं होतं तेवढंच घ्यायचं आहे. पुढील गळा आपला 5 आहे. हे बघा, इथे एक लाईन मारायची आहे अशी. आणि इकडे आपल्याला हा चौकोन कंप्लीट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे 1 इंचाचा आपल्याला गोलाकार द्यायचा आहे. हे बघा, मी देऊन दाखवते तुम्हाला. हे बघा, मी हा गोलाकार दिलेला आहे आणि 1/2 इंच असं बाहेरून आतमधून गोलाकार दिलेला आहे हा. हे बघा, त्याच्यानंतर आता पुढील भागासाठी आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं असतं. हे बघा, इथे 1 इंच वाढून घ्यायचं आहे. इकडनं पण 1 इंच वाढून घ्यायचं आहे. आणि ही लाईन मारून घ्यायची आहे आपल्याला. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जा व्हिडिओ कसा वाटतो. त्याच्यानंतर आपल्याला हे बघा, पुढे पण अर्धा इंच इकडे वाढवायचं आहे. आणि ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे इथे. त्याच्यानंतर आपल्याला आता योगपट्टी, योगचा 4 टक्स ब्लाऊज आहे आपला. तर आपण योगपट्टी हे बघा, इकडनं 2.5 घेणार आहोत. इकडनं 3.5 घेणार आहोत. आणि इथे असा गोलाकार द्यायचा आहे. हे बघा, इथे गोल येत असतो. इथे बरोबर आपल्याला या 2.5 मध्ये इथे जॉईन झालं पाहिजे. हे बघा, हे बघा, ही लाईन इथून वरतून वाढवायची आहे आपल्याला गळ्यापासून. त्याच्यानंतर आपल्या गळ्याला गोल आकार द्यायचा आहे इथे. त्याच्यानंतर हे बघा,
आता आपल्याला टक्स टाकायचे आहे, तर इकडनं 4 इंचावर घ्यायचा आहे हा टक्स. वरती 2.5 घेणार आहोत आपण आणि साईडने अर्धा इंच, इकडनं अर्धा घेणार आहोत. त्याच्यानंतर हा टक्स, इकडचा टक्स आपण वरती 2 इंच घेणार आहोत इथे आणि अशी तिरकस लाईन मारून घेणार आहोत. वरती 4.5 घेणार आहोत. आता हे बघा, मागच्या वेळेस 4 घेतला होता कारण तो 28चा होता. आता आपण 4.5 घेणार आहोत आणि ही क्रॉस लाईन मारून घेणार आहोत. त्याच्यानंतर इकडे पाव इंच घ्यायचा असतो. त्याच्यानंतर हे बघा, याचा मध्य काढायचा आहे आपल्याला. हे बघा, फक्त टेप असा घ्यायचा आहे आणि इथे एक मध्यवर लाईन मारायची आहे आणि आपण 3चा घेणार आहोत हा टक्स. हे बघा, इकडचे टक्स आपल्याला बदललेले आहेत टक्सचं, कारण आपला हा 30 साईजचा आहे. 28 साईजचे टक्स वेगवेगळे असतात. हे बघा, त्याच्यानंतर इथून आपण हे बघा 3च घेणार आहोत इकडे आणि ही एक लाईन मारून घ्यायची. त्याच्यानंतर इकडनं पाव घ्यायचा, इकडनं पाव इंचाचा असा टक्स हा मारून घ्यायचा आहे. हे बघा, हा आपला 30 साईज 4 टक्स ब्लाऊज आहे. कटिंग हे बघा, 4 टक्स ब्लाऊजचा आपली हा मागील भाग आहे, हा पुढील भाग आहे. आणि बाहीची कटिंग मी तुम्हाला बाहीचा सेपरेट एकदम व्यवस्थित व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघा बाहीचा. हे बघा, त्याच्यानंतर कटिंग करताना पहिली इकडनं सुरुवात करायची आहे, इकडनं कट करत जायचं आहे, इथे कट करायचं आहे. हे बघा, आणि हा असा गोलाकार कट करून घ्यायचा आहे. पुढील भागासाठी पण हे कट करायचं आहे इकडनं आणि हा इथे कट करायचा आहे. आणि इकडनं हे बघा, आपला अर्धा इंचाचा इथं अशी तिरकी लाईन मारायची असते, त्याच्यामुळे शोल्डर उतरत नाही आपलं. हे बघा, आणि आपला हा 4 टक्स ब्लाऊज तयार झालेला आहे. याची कटिंग खूप सोपी आहे, 10 ते 15 मिनटात कटिंग होऊन जाते ब्लाऊज आपली. आणि तुम्हाला ब्लाऊज कटिंग कशी वाटली ते कमेंट करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू.